नमस्कार, टाइम महाराष्ट्रामध्ये मी गायत्री घुगे तुमच्या सर्वांचं स्वागत करते। नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांचा दारुण असा पराभव झालेला आहे। अतिशय त्यांचा जो पराभव झाला आहे त्यानंतर नुकतीच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या बंगल्यावर अनेक उमेदवारांची पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली। जे सगळे उमेदवार उभे होते त्या सर्वांची यावेळेस आता नुकतीच इथे बैठक पार पडली आहे। जर का आत्ताची ताजी घडामोड जाणून घ्यायची झाली तर नुकतेच बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे हे असे मोठे उमेदवार बैठकीनंतर घराबाहेर पडले आहेत आणि त्यांच्या दिशेने रवाना झाले आहेत। त्याचबरोबर राजू पाटील अजूनही आतमध्ये आहेत, आणखीनही काही नेते मंडळी अजूनही आतमध्ये आहेत, परंतु बाळा नांदगावकर म्हणा किंवा संदीप देशपांडे आणि आणखीन काही छोटे मोठे उमेदवार आहेत ते सगळेच आता सध्या घराबाहेर पडले आहेत। बैठक एकंदरीत पार पडली आहे, परंतु बैठकीत नेमकं काय झालं किंवा काय संपूर्ण चित्र आहे याबद्दलची अद्याप कुठलीही अपडेट सध्या समोर आली नाही आहे। परंतु तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो काही पराभव झाला आहे त्यानंतर आता सध्या त्यांची चिन्ह काढून घेण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे। त्यामुळे मनसेची जी मान्यता आहे ती सध्या रद्द होऊ शकते अशी देखील सध्या अनेक चर्चा सुरू आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 288 ज्या जागा आहेत त्यापैकी 125 उमेदवार त्यांचे उभे केले होते आणि या 125 उमेदवारांचा यावेळेस पराभव झालेला आहे। मागच्या वेळेस जर का आपण चित्र पाहिलं तर 2019मध्ये राजू पाटील हे कल्याण ग्रामीणमधून निवडून आले होते आणि त्यांचा तिथे विजयी झाले होते। तेव्हा मनसेचा एक तरी उमेदवार हा विजयी झाला होता, परंतु आत्ताच्या घडीला 125 उमेदवार देऊनसुद्धा एकही उमेदवार हा विजयी झाला नाही आहे आणि ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। त्याचबरोबर सध्या अनेक नेते मंडळी आहेत ते अजूनही शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी आहेत। आपण जर का पाहिलं तर असा एकंदरीत दारुण पराभव यावेळेस झालेला आहे, परंतु उमेदवारांची बैठक चालू आहे। पुढील नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार पुढील ज्या काही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या संदर्भातली ही मार्गदर्शन करणारी बैठक होती किंवा EVM घोटाळा झाला या संदर्भातल्या अनेक गोष्टी सध्या सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहेत। परंतु नेमकं पुढे काय होणार किंवा कसं होणार या संदर्भातलं संपूर्ण मार्गदर्शन यावेळेस करण्यात आलं असं देखील सध्या सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलेलं आहे। याबाबतची संपूर्ण अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू, परंतु सध्या जर का आपण पाहिलं तर महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत देखील चर्चा अनेक सुरू आहेत। 2-2-1 असा फॉर्म्युला देखील केला जाऊ शकतो अशा देखील चर्चा सध्या होत आहेत। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। त्यामुळे नेमकं मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, कारण उद्या 26 नोव्हेंबर आहे आणि 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू शकते। त्यामुळे उद्या मुख्यमंत्रीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार किंवा राष्ट्रपती राजवट लागणार का याबाबतचं संपूर्ण चित्र अवघ्या काही तासांत स्पष्ट होईल। परंतु याबाबतची प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू। त्यासाठी आमच्या टाइम महाराष्ट्र चॅनलला जोडून राहा। कॅमेरामॅन जिग्नेशसह मी गायत्री घुगे बोडके, शिवतीर्थ, दादर।